कांग्रेस के विधायक विकास ठाकरे के साथ ही भाजपा के विधायक प्रवीण दटके ने भी जीएमसी और आईजीजीएमसी से जुड़ा सवाल उठाया। दटके ने अपने सवाल में हाईकोर्ट द्वारा सुमोटो ली गई याचिका का भी जिक्र किया और सरकार से जवाब मांगा, जिस पर मेडिकल शिक्षा मंत्री ने भी इस पर जांच किए जाने का आश्वासन दिया। एकतर माननीय मोहनभाऊ मतेंनी कोणत्याही आकसाकरता प्रश्न टाकला नाही। ज्या काही अडचणी आहेत त्या त्यांनी मांडल्या आहेत, त्यामुळे त्यांचा काही कुठल्या अधिकारावर दुराग्रह नाही, हा गैरसमज कोणी करून घेऊ नये। माननीय अध्यक्ष महोदय, हायकोर्टात पिटिशन झाली, हायकोर्टात मोहनभाऊ मतेंनी नाही केली, स्वतः हायकोर्टाने सुमोटो घेतली, तरुण भारताने छापला आहे। माननीय अध्यक्ष महोदय, माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। योग्य औषध उपचार व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबत स्वतः उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेतली आहे, अशी दखल घेतली आहे की नाही हे खरं आहे की खोटं आहे? नंबर 1, जीएमसी आणि आयजीएमसी इथे रुग्णांच्या ज्या टेस्ट होतात तिथे बाहेरनं टेस्ट करून आणण्याकरता सांगतात की नाही हे खरं आहे की नाही? नंबर 2, अटेंडंटच्या 394 पदं आहेत, त्यापैकी 82 पदं रिक्त आहेत। दररोज येणाऱ्या अंदाजे 900 रुग्णांना व्हीलचेअर स्ट्रेचरची गरज भासते, परंतु ओपीडी विभागात फक्त 3 कर्मचारी कार्यरत आहे, हे खरे आहे की नाही? नंबर 4, परचेस डिपार्टमेंटमध्ये मागच्या 10 वर्षापासून एकच व्यक्ती परचेस डिपार्टमेंटमध्ये काम करतोय, त्या व्यक्तीच्या हातून अनेक अनियमितता झाल्या आहेत।